चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे उपवास. आता इथे बघा मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आहे ना चिरून घेतलेल्या आहे आणि आपल्याला खिचडीसोबत आहे ना मिरची पाहिजेच तोंडी लावण्यासाठी. चला आता कढईमध्ये तेल घालून घेते 2 चमचे. आता इथे आहे ना मिरच्या आहे ना त्या तिखट नाही जास्त, त्या अशा पोपटी कलरच्या असतात ना, ते मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि ते चीर मारून घेतलेली आहे. आता ते मिरच्या मी पहिले तळून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला खिचडी बनवायची आहे. चला मिरची काढून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला मीठ घालायचं. आता पुढे मीठ घालते मी आणि चला आता इथे ना त्याच तेलामध्ये मी आता लगेच इथे साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवलेला होता आणि साबुदाणा छान भिजलेला आहे. चला आता इथे मी पहिले ना साबुदाणा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, बघू शकता. आणि आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे. जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं जाडच ठेवायचं. आणि त्याच्यानंतर इथे ना 2-3 बटाटे उकडून मी ते फोडी करून घेतलेले आहे, ते पण घालून घेतलेले. आणि चवीनुसार आपल्याला लगेच मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आणि झाकण ठेवायचं. 2-2 मिनटाला आपल्याला मधून चेक करायची खिचडी आणि 5 ते 7 मिनटामध्ये खिचडी आपली तयार होते, छान वाफल्या जाते. चला आता इथे मी झाकण वगैरे ठेवते आणि हे बघा मिक्स करून घेते आणि 2-2 मिनटांनी आपल्याला चेक करायची आहे. चला आणि त्याच्यानंतर आहे ना मिरचीवरती पण मीठ मी टाकून घेतलेलं आहे. चला हे बघा छान असं. आता त्याच्यानंतर आहे ना संध्याकाळी उपवास सोडायचा होता आणि इथे ना मी कारले उकडत टाकलेले होते. आता कारले स्वच्छ धुवून घेतले, मध्ये चिरून घेतले आणि इथे ना कढईमध्ये थोडंसं लिंबू टाकलं तर अर्ध आणि थोडंसं मीठ टाकून उकडायचे. म्हणजे लिंबू टाकलं ना कारलं अजिबात कडू लागत नाही आणि खूप कडूपणा त्याचा एकदम असं कमी होतो लिंबाने आणि कलर पण हिरवागार राहतो कारल्याचा. ह्या पद्धतीने थोडंसं अर्धा लिंबू पिळायचं किंवा ती फोडी त्याच्यातच टाकून द्यायची. आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता माझी लुसी ना ती कॅट, आणि बघू शकता ती कशी अशी तिला टी व्ही बघायला खूप आवडते. ही बघा बसलेली आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि तिला ते चित्र हलतात ना, तर ती अशी पकडायला बघते, बघू शकता. तिचं पण असं खेळ चालू असतो. तिला ना असं टी व्ही बघायला आवडतं, येऊन बसते रोज असं इथे. हे बघा छान अशी बसलेली आहे. चला त्याच्यानंतर आता संध्याकाळी ना उपवास सोडायचा होता, जेवण करायचं होतं. उडदाचं वरण बनवलेलं आहे, साधं आणि सिंपल. जिरं, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता घालून हिरवी मिरचीने लाल तिखट घातलेले आणि सोबत इथे बघा भरलं कारलं बनवलेलं आहे आणि सोबत आपली चपाती आणि त्याच्यानंतर भात बनवलेलं आहे. रोजचं असं जेवण असतं आमचं. चला या तुम्ही पण जेवण करायला. या पद्धतीने आज बनवलेलं आहे संध्याकाळचं जेवण.